5 मार्ग तुमच्या खऱ्या ओळखीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने जे होऊन गेले ते पहा, ते आता नवे झाले आहे. 2 कोरिंथकर 15:17 मधून. एक गोष्ट घोषित करण्यासाठी आहे की तुमचा भूतकाळ तुम्हाला परिभाषित करत नाही, पण दुसरी गोष्ट तुमचा विश्वास असल्याप्रमाणे जगणे आहे. पवित्र शास्त्र जोरदारपणे हे घोषणा करत आहे की जो कोणी व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे क्षमा मागण्यासाठी येतो आणि त्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो ते पूर्णपणे नवीन व्यक्ती आहे. यावरून ऐका, पवित्र शास्त्रामध्ये 2 कोरिंथकरास पत्र असे सांगते की आपला विश्वास असल्याने ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला. आपण हे देखील मानतो की आपण सर्वजण आपल्या जुन्या स्वभावानुसार आणि मनुष्यत्वासाठी मरण पावले आहोत. तो सर्वांसाठी मरण पावला, ज्यामुळे ज्यांना त्याचे नवीन जीवन मिळाले ते यापुढे स्वतःसाठी जगणार नाही, त्याऐवजी ते ख्रिस्तासाठी जगणार, जो मरण पावला आणि त्यांच्यासाठी पुनरुज्जीवित झाला. याचा अर्थ असा आहे की जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. हे आपल्या डोक्यातून हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी पवित्र शास्त्रावर आधारित 5 विधानं दिलेली आहेत, ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता, ज्यामुळे येशूमध्ये तुमची ओळख रुजण्यास मदत होणार आहे. हे तुम्हाला करावंच लागेल. 1. मी येशूचा मृत्यू माझ्या सर्व चुकांची भरपाई म्हणून स्वीकार करेन. 2 कोरिंथकर 5:21. 2. मी स्वतःला माझ्या मागील चुकांसाठी माफ करेन जसे त्याने मला केले आहे. रोमनकरांस पत्र 8:1. 3. मी माझी मूल्य परमेश्वर जे माझ्या मूल्यांबद्दल सांगतो त्याच्या आधारे स्वीकारेन. यिर्मया 31:3 मधून. 4. मी परमेश्वराची आणि इतरांची सुधारणा त्वरित करेन. याकूब 5:16 मधून. आणि सगळ्यात शेवटचं विधान, परमेश्वराच्या अनुग्रहाने मीच असेन, इतरांपेक्षा चांगला किंवा वाईट नसणार. स्तोत्र 139:14 मधून. शास्त्रामधील या सत्यांवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे आज तुम्ही कोण आहात हे लक्षात येण्याची चावी आहे. केवळ अनंत काळात तुम्हाला तुमच्या जीवनात परमेश्वराच्या कार्याने निर्माण केलेले चित्र पूर्ण दिसेल आणि ते समजेल. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. या कार्यासाठी देव तुमचं भलं करो.